आज आम्हाला जायचं होतं वावरात जेवायला. मग का काढली रोहितीची फॅशन आणि निघलो रस्त्यानं. माझ्यासोबत हे दोघं होते, रोहित आणि शेषा मामा. मग आम्ही गाडीनं निघलो वावराकडं. मग पोचलो वावरात. हे वय आमचं वावर, जेथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आमचंच आहे. मग लागलो वावराच्या पांदीनं, कारण आमच्या वावराला रस्ता नाही बरोबर. मग त्या रस्त्यानं गेलो वावरात. मग मीनं बनवला व्हिडिओ. रोहितला सांगू बा इकडं आमचा गहू आहे असं तसं. मग त्याला सांगितलं. मग गेलो मंदिराकडं. माई आई आणि काकू बोर यायचत होती. माई आईने कोट चला. मी म्हणलं मंदिरात. माई आई म्हणे जा म्हणे चांगली सून मागलो. मग भेटले बुट्टे, त्याला भेटलो आणि गेलो मंदिरात गेलो. पाया लागल्या आणि माझ्यासाठी चांगली बायको मागितली. मग पाया लागून झाल्यानं आम्ही निघलो तिकडं जेवणासाठी स्वयंपाकाकडं व्हिडिओ बनवत. मग आलो स्वयंपाकाजवळ. तर स्वयंपाक चालू होता, जेवणाला वेळ होता. मग व्हिडिओ घेतले आणि नंतर आम्हाला पाहायचं होतं का का बनवलं आहे म्हणून स्वयंपाकात. पाहावं स्वयंपाकामध्ये कढी, भजे, पापड, वांग्याची भाजी आणि त्यानंतर आमच्या विदर्भातले स्पेशल हे होय पांगे. तिकडं बनवले. जेवणाची तयारी झाली. मग आम्ही बसलो जेवणाला. वावरात जेवणाची मजाच अलग राहते भाऊ. जेवणामध्ये असे ॲटम होते. मग काय जेवण झालं आणि उठलो. मग पोट्टेवाने आमचा व्हिडिओ घे. मग यायचाही घेतला. व्हिडिओ घेतला आणि निघलो गाडी घेऊन निघलो. तर मग इकडून जेवाले आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, ठेकेदार साहेब जेवायला आले होते. यायले सगळ्याला केला टाटा, वाजव रे भाषा.